नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा वर्षे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं मनापूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, समाजामध्ये अनेक प्रकारचे भोंदू असतात. आपण आता बघतो नाशिकचे अशोक खरात या भोंदूबाबाची एक चर्चा चालू आहे. पण त्याचप्रमाणे असे ढवळ्या कपड्यातले सुद्धा असे कित्येक भोंदू या महाराष्ट्रामध्ये आहेत मित्रांनो. आपण जर बघत असेल मित्रांनो, की या भोंदूगिरी बाबांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेढा घातलेला आहे. पण काही ढवळ्या कपड्यातले सुद्धा भोंदूगिरी डॉक्टर आहे. असेच आपण एक बघू तर मित्रांनो, आता सध्या जर बघितलं तर आपण हे डॉक्टर डॉक्टर हे मित्रांनो एक प्रकारे भोंदूच आहे. ते त्यांना कधी दयामाया येत नसते. प्रत्येकाकडून पैसे पैसे लोबाडल्या जाईल तेच हे बघत असतं मित्रांनो. आता ताजा एक किस्सा सांगतो. फक्त 2 दिवसाची डॉक्टरने 50,000 रुपये फीस घेतलेली आहे त्या गरीब शेतकऱ्याकडून. अहो डॉक्टर लोकांनो, तुम्ही निश्चित तरी गरिबाची तरी जाणीव ठेवा. कारण खेड्यापाड्यातून येणारे पेशंट हे त्यांना काही डॉक्टरची फीस माहीत नसते, काही नसते. कुठंतरी त्यांनी एक आपला जीव वाचवण्यासाठी ते त्या घरातल्या एका पेशंटला घेऊन येतात आणि कुठल्यातरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतात मित्रांनो. पण त्या ठिकाणी कुठलीही त्यांची दयामाया केली जात नाही आणि फक्त लुबाडण्याचं काम करतात. म्हणून हे पांढऱ्या कपड्यातले डॉक्टरसुद्धा गरिबांना लुबाडण्याचं काम करत असतात. आणि आपण बघतो ग्रामीण भागातून आलेला शेतकरी हा कितीतरी कष्टाने पिकवलेले पैसे असते मित्रांनो. कुठलं तरी सोनं नाणं गहाण ठेवून पुन्हा जनावरं वगैरे कुंचनी त्या ठिकाणी येत असतात मित्रांनो. आपण जर बघितलं डॉक्टर असे कित्येक लोक एक आवाजावी पैसे घेत असतात आणि अशा डॉक्टरने जर आवाजावी पैसे घेतले तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा त्याची एक तक्रार करते. एक ग्राहक तक्रार निवारण केंद्र जिल्हास्तरीय ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या डॉक्टरची तक्रार करू शकता मित्रांनो. वैद्यकीय सेवा ही ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येते. जर डॉक्टरने जर उपचार न करता तुमच्याकडून जर जास्त पैसे घेतले तर मित्रांनो तुम्ही त्या डॉक्टरवर कारवाई करू शकता मित्रांनो. तुम्हाला तेवढा अधिकार दिलेला आहे. कारण हे डॉक्टरसुद्धा एक प्रकारचे भोंदू आहे आणि नियमापेक्षा जास्त पैसे घेणारा तो एक भोंदूच असतो. आणि या डॉक्टरनं काही सर्वांनाच म्हणत नाही, पण 90% डॉक्टर असे की जी ट्रीटमेंट डॉक्टर पेशंटवर करायची आणि ती ट्रीटमेंट करतात आणि जास्तीत जास्त पैसे लोबाडण्याचं काम करतात. त्यामुळं एक जे आपले पेशंट असतात, पेशंटना एक ग्राहक मंचात जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तक्रार करू शकतात. फक्त तुमच्याकडे त्याचा पुरावा पाहिजे. डॉक्टरने जर जास्त पैसे जर घेतले असेल तर तुम्ही एक पेमेंटची पावती असेल आणि तुम्ही स्वतः किंवा वकिलामार्फत जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जाऊन मित्रांनो त्यांच्या विरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता. कारण नियमापेक्षा त्यांना जास्त पैसे घेण्याचा अधिकार नाही आहे. पण आपल्याला माहीत नसतं मित्रांनो. आपण कुठंतरी एक भांबवलेलो असतो आणि कोणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्या ठराविक डॉक्टरकडे येतो मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्याला लोबाडलं जातं. आणि विचकीत नाही, तुम्ही खेड्यापाड्यातून एखाद्या साध्या तालुक्या लेवलच्या डॉक्टरनं जर तुम्हाला एखादा रेफरन्स केला आणि सांगितलं जिल्हास्तरीय अमक्या डॉक्टरकडे जा, तर त्या तालुक्याच्या जो डॉक्टर असतो त्यांचीसुद्धा फीस त्या ठिकाणी असतात. म्हणजे एवढे एक त्यांचं एक असं हे असतं मित्रांनो, लोकांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम. ते रेफरन्स जरी केला तर एजंट म्हणून काही डॉक्टर आहे ते सुद्धा एक त्यांची लोबाडणूक करत असतात. म्हणून मित्रांनो तुम्ही जर असे कुठं जर फसले गेले असतील, नियमापेक्षा जास्त तुमच्याकडून जास्त जर फीस जर घेतली असेल मित्रांनो, तर तुम्ही निश्चितच त्या डॉक्टरवर कार्यवाही करू शकता किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तुम्ही त्यांची तक्रार करू शकता मित्रांनो. जिल्हा उद्योग केंद्रात जिल्हा ग्राहक मंचात त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता मित्रांनो. ज्यासाठी तुम्हाला तुमचे काही डॉक्टरने दिलेल्या बिलाच्या पावत्या वगैरे असेल ते घेऊन तुम्ही त्या ठिकाणी निश्चित डॉक्टरची कारवाई करू शकता मित्रांनो. धन्यवाद. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो या नवोद्योग गगन भरारी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि ज्यांना आवश्यक असेल अशी ही माहिती मित्रांनो जास्तीत जास्त